कधी विचार केलाय का की जेव्हा एखादी स्त्री आपल्या मनाला खूप मनापासून आवडते, अगदी आत्म्यापासून, तेव्हा असं काय होतं की तिचेच विचार 24 तास आपल्या डोक्यात फिरत राहतात. आपण काम करत असू, मित्रांमध्ये बसलो असू किंवा अगदी रात्री झोपायचा प्रयत्न करत असू, पण बॅकग्राऊंडला गाणं मात्र तिच्याच नावाचं वाजत असतं. असं म्हणतात की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडता तेव्हा फक्त तुमचं हृदय नाही, तर तुमचं संपूर्ण अस्तित्व त्या एका व्यक्तीभोवती फिरायला लागतं. सायन्स सांगेल की हा डोपामाइन आणि केमिकल लोचा आहे, पण मनाचं शास्त्र काही वेगळंच सांगतं. जेव्हा एखादी स्त्री आपल्याला मनापासून आवडते ना, तेव्हा ती फक्त एक व्यक्ती उरत नाही, ती आपल्यासाठी एक भावना बनते, एक सुंदर कविता बनते. तिचे विचार सारखे डोक्यात येण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपलं मन तिच्यामध्ये सुरक्षितता आणि आनंद शोधत असतं. दिवसभराच्या धावपळीत, जगातल्या गर्दीत आणि ताणतणावात जेव्हा जेव्हा आपलं मन शांतता शोधतं, तेव्हा ते थेट तिच्या चेहऱ्याकडे धाव घेतं. तिचा तो हसरा चेहरा, तिचं ते बोलणं, तिचं असणं, हे सगळं आपल्या मनासाठी एका सुखाच्या थुकीसारखं असतं. आणखी एक गंमत सांगू, जेव्हा आपण कोणावर मनापासून प्रेम करतो तेव्हा आपले डोळे जे पाहत नाही ते मन पाहायला लागतं. आपण भविष्याची स्वप्न रंगवू लागतो. ती असती तर आता काय म्हणाली असती, तिला हा पाऊस आवडला असता का, तिला हा चहा आवडेल का. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण नकळत तिला शोधायला लागतो. म्हणजेच आपण आपल्या आयुष्याचा कॅनव्हास तिच्या रंगांनी भरायला सुरुवात केलेली असते. तिचे विचार सारखे येणं म्हणजे तुमच्या मनानं तिला दिलेली एक मूक संमती आहे की होय, हीच ती व्यक्ती आहे जिच्यामुळे माझं जग अधिक सुंदर झालं. यात एक अनामिक ओढ असते, एक हुरहुर असते आणि एक प्रचंड आदर असतो. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, हे विचार जितके सुंदर आहे तितकाच त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आदर करणंही महत्वाचं असतं. मनापासून आवडणं म्हणजे तिला बंधनात ठेवणं नाही, तर तिच्या विचारांनी स्वतःच्या जगण्याला अधिक समृद्ध करणं. जर तुमच्याही डोक्यात सध्या कोणाचे विचार सत्य येत असतील, चेहऱ्यावर उगाचच एक हसू येत असेल, तर समजून जा, तुम्ही जगातल्या सगळ्यात सुंदर भावनेचा अनुभव घेत आहात. कारण कोणाच्या तरी विचारात हरवून जाणं हे स्वतःला शोधण्यापेक्षाही खूप सुंदर असतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.